हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी अमित सूर्यवंशी पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. फ्रेंड्स, आज आपण क्लास 10मधील पार्ट 1 चॅप्टर नंबर 5 हीट या चॅप्टरचे न्यूमेरिकल्स या व्हिडिओमध्ये स्टडी करणार आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, आपल्या चॅप्टरचं नाव आहे हीट. फ्रेंड्स, या चॅप्टरमध्ये न्यूमेरिकल सोडवणं खूप सोपं आहे. फक्त तुम्हाला दोनच फॉर्म्युला लक्षात ठेवायचे आहेत. कुठले फॉर्म्युले? तर बघा, पहिला जो आपला फॉर्म्युला आहे दॅट इज m इंटू एल आणि सेकंड फॉर्म्युला आहे m इंटू सी इंटू डेल टी. मग आता या फॉर्म्युल्यांचा वापर केव्हा करायचा हे सगळ्यात महत्त्वाचं. पहिला जो फॉर्म्युला आहे मास ऑफ एनी सबस्टन्स इंटू एल लॅटेंट हीट ऑफ सबस्टन्स. लॅटेंट हीट ऑफ फ्युजन असेल किंवा लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन असेल. ज्यावेळेस एखाद्या सबस्टन्सची फक्त फेज चेंज होत असेल पण टेम्परेचर कॉन्स्टंट असेल त्यावेळेस पहिला फॉर्म्युला वापरायचा. सेकंड, मास ऑफ सबस्टन्स, स्पेसिफिक हीट ऑफ सबस्टन्स, चेंज इन टेम्परेचर ऑफ सबस्टन्स. सेकंड फॉर्म्युला केव्हा यूज करायचा? ज्यावेळेस एखाद्या सबस्टन्सची फेज चेंज होत असेल आणि टेम्परेचर चेंज होत असेल तर. जर टेम्परेचर चेंज झालं तर सेकंड फॉर्म्युला, पण टेम्परेचर चेंज नाही झालं आणि फक्त फेज चेंज झाली तर पहिला फॉर्म्युला. ओके, मी क्वेश्चन नंबर 9 म्हणजे बुकमधील जो एक्झरसाइज आहे त्यामधील क्वेश्चन नंबर 9 मधील न्यूमेरिकल्स या ठिकाणी तुम्हाला सोडवून देतो. मी न्यूमेरिकल्स व्हाईट बोर्डवर लिहिणार नाही, ते फक्त रीड करणार आहे. ओके, बघा, क्वेश्चन नंबर 9 मधील फर्स्ट न्यूमेरिकल आपण सॉल्व करूया. इक्वल हीट इज गिवन टू टू ऑब्जेक्ट ए अँड बी ऑफ मास 1 ग्राम. दोन ऑब्जेक्ट दिलेले आहेत. हा एक ऑब्जेक्ट आहे आणि हा दुसरा ऑब्जेक्ट आहे ए बी, आणि दोघांचाही मास आहे म्हणजे एम ए इज इक्वल टू 1 ग्राम, एम बी इज इक्वल टू 1 ग्राम. टेम्परेचर ऑफ ए increases by 3 degree Celsius. Change in temperature of A 3 degree Celsius and B by 5 degree Celsius. Which object has more specific heat and by what factor? मग आपल्याला दोन ऑब्जेक्ट दिलेले ए आणि बी, दोघांनाही हीट सेम दिली, इक्वल हीट दिलेली आहे. एक दोघांचे मास सेम आहे, पण इक्वल हीट दिल्यानंतर ए ऑब्जेक्टचं टेम्परेचर चेंज झालं 3 डिग्री सेल्सिअसनं, बी ऑब्जेक्टचं टेम्परेचर चेंज झालं 5 डिग्री सेल्सिअसनं. आपल्याला या ठिकाणी स्पेसिफिक हीट ऑफ ए आणि स्पेसिफिक हीट ऑफ बी दोन्ही कॅल्क्युलेट करायचे आहेत. आणि कोणाची स्पेसिफिक हीट जास्त आहे आणि किती फॅक्टर जास्त आहे या दोन गोष्टी आपल्याला सांगायच्या आहेत. बघा, अकॉर्डिंग टू प्रॉब्लेम्स इक्वल हीट इज गिवन टू टू ऑब्जेक्ट QA इज इक्वल टू QB आणि दोघांचे टेम्परेचर चेंज झालेलं आहे, वाढलेलं आहे. मग जर टेम्परेचर चेंज होत असेल तर फॉर्म्युला MA CA is equal to MB CB आणि चेंज इन टेम्परेचर ऑफ B. मास 1 CA कॅल्क्युलेट करायचा आहे 1 इंटू CB इंटू 5. ओके, बघा एकदम सिंपल आहे. देन 1 1 बोथ कॅन्सल. देन CB ला जर आपण इकडे आणलं CA डिवायडेड बाय CB इज इक्वल टू म्हणजे 5 वर जातील 3 डाऊन जातील. बघा, या इक्वेशन वरून सगळं आपल्याला समजून जाईल. इथं जर बघितलं तर CA इज इक्वल टू 5. ऑब्विसली CA ची जी व्हॅल्यू आहे ती CB पेक्षा जास्त आहे, म्हणजेच CA इज ग्रेटर दॅन CB. हे झालं पहिल्या क्वेश्चनचा आन्सर. दुसरा क्वेश्चन, बाय व्हॉट फॅक्टर? क्रॉस मल्टिप्लिकेशन करून द्या. CA इज इक्वल टू 5/3 CB म्हणजे CA ची व्हॅल्यू ही 5/3 CB म्हणजे CB पेक्षा 5/3 ना जास्त आहे. आय होप फर्स्ट न्यूमेरिकल समजला असेल. पटापट स्क्रीनशॉट काढून घ्या.
आपण आता सेकंड न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार. बघा सेकंड न्यूमेरिकल काय सांगतो, लिक्विड अमोनिया इज यूज्ड इन आईस फॅक्टरी फॉर मेकिंग आईस फ्रॉम वॉटर. म्हणजे वॉटरपासून आईस बनवण्यासाठी लिक्विड अमोनियाचा वापर केला जातो. इफ वॉटर ॲट 20 डिग्री सेल्सिअस इज टू बी कन्व्हर्टेड इनटू 2 किलोग्राम आईस ॲट 0 डिग्री सेल्सिअस, हाऊ मेनी ग्राम्स ऑफ अमोनिया आर टू बी इव्हॅपोरेटेड. म्हणजे 20 डिग्री सेल्सिअसचं वॉटर आपल्याला दिलेलं आहे, त्याचं कन्व्हर्शन आईसमध्ये करायचं आहे की ज्याचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस आहे. मग यासाठी किती अमोनिया, हाऊ मेनी ग्राम्स ऑफ अमोनिया आर टू बी इव्हॅपोरेटेड, म्हणजे मास ऑफ अमोनिया आपल्याला काढायचा आहे. द लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन ऑफ अमोनिया 341 कॅलरी पर ग्राम हे आपल्याला दिलेलं आहे. बघा काय काय दिलेलं आहे ते आधी लिहून घेऊया. वॉटर 20 डिग्री सेल्सिअस, बघा बी टेम्परेचर ऑफ वॉटर 20 डिग्री सेल्सिअस, याला कन्वर्ट करायचं आहे टेम्परेचर ऑफ आईस 0 डिग्री सेल्सिअस मध्ये. आणि वॉटरचं आपल्याला मास दिलेला आहे, मास ऑफ वॉटर 2 किलोग्राम म्हणजेच 2000 ग्राम. आणि आपल्याला अजून दिलेला आहे लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन ऑफ अमोनिया, लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन ऑफ अमोनिया 341 कॅलरी पर ग्राम. ओके ठीक आहे. हाऊ मेनी ग्राम्स ऑफ अमोनिया, आणि आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे तर मास ऑफ अमोनिया, म्हणजे या वॉटरचं आईसमध्ये कन्वर्ट करण्यासाठी किती ग्राम ऑफ अमोनिया इव्हॅपोरेट होईल हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा अकॉर्डिंग टू द प्रॉब्लेम वॉटरचं टेम्परेचर आहे 20 डिग्री सेल्सिअस. हा जो वॉटर आहे आधी कन्वर्ट होईल 0 डिग्री सेल्सिअस मध्ये, सॉरी वॉटर बरोबर 0 डिग्री सेल्सिअस मध्ये, आणि नंतर हे वॉटर कन्वर्ट होईल आईस की ज्याचं टेम्परेचर आहे 0 डिग्री सेल्सिअस. ओके. आता बघा फ्रेंड्स या ठिकाणी दोन्ही फॉर्म्युले आपल्याला यूज करायचे, कारण इथून इथपर्यंत टेम्परेचर चेंज झालेलं आहे. पण टेम्परेचर जर चेंज झालं एम सी डेल्टा, इथे टेम्परेचर चेंज झालेलं नाही, फेज चेंज झाली म्हणजे एम इंटू एल. ठीक आहे. मग आता इथं वॉटरनं हीट एनर्जी लॉस्ट केली, मी असं लिहितो Q1 इज इक्वल टू, म्हणजे हीट एनर्जी लॉस्ट बाय वॉटर इज इक्वल टू एम, त्याला 1 लिहितो M1 इंटू M1 C1 इंटू डेल 1. ओके, दिस इज इक्वेशन फर्स्ट. वॉटरनं हीट एनर्जी लॉस्ट केली आणि वॉटर आईसमध्ये कन्वर्ट झालं. देन सेकंड, आता लिक्विड अमोनिया, लिक्विड अमोनियानं हीट एनर्जी गेन केली आणि लिक्विड अमोनिया गॅसियस अमोनियामध्ये काय झाला कन्वर्ट झाला. बघा टेम्परेचर कॉन्स्टंट पण फेज चेंज, म्हणजे कुठला फॉर्म्युला एम इंटू एल. ऑब्विसली कोणीतरी हीट लॉस्ट करणार आहे, कोणीतरी हीट गेन करणार आहे. लिक्विड अमोनियानं हीट एनर्जी गेन केली, तो गॅसियस अमोनियामध्ये कन्वर्ट झाला. आणि हीट एनर्जी कुठून आली तर वॉटरने ती हीट एनर्जी लॉस्ट केलेली आहे. याला मी म्हणतो आता बघा हीट एनर्जी गेन बाय अमोनिया M2 into L2, इक्वेशन सेकंड. अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज, हीट एनर्जी लॉस बाय ऑब्जेक्ट इज इक्वल टू हीट एनर्जी गेन बाय ऑब्जेक्ट. त्याला मी इकडे लिहितो. ठीक आहे, सॉरी Q2 Q1 इज इक्वल टू Q2. बघा किमती बघा M1 इंटू L1 प्लस M1 इंटू C1 इंटू डेल T1 इज इक्वल टू M2 इंटू L2. ठीक आहे. देन मास ऑफ वॉटर किती आहे 2000 इंटू लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंग ऑफ आईस आपल्याला दिलेले आहे का. ठीक आहे, ते तुम्हाला लर्न करावं लागणार. ते किती आहे 80. हे नेहमी लक्षात ठेवा. लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंग ऑफ आईस प्लस 2000 इंटू स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर, ते सुद्धा लर्न करावं लागेल. ती 1 ती नेहमी कॉन्स्टंट राहणार. 1 इंटू चेंज इन टेम्परेचर
20 डिग्री सेल्सिअस, कारण 0 मायनस म्हणजे या ठिकाणी काय झालं, कितीचा डिफरन्स आला चेंज इन टेम्परेचर 20 डिग्री सेल्सिअसचा, इज इक्वल टू मास ऑफ अमोनिया काढायचा आहे इनटू लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन ऑफ अमोनिया, कारण लिक्विड मधून तो गॅसेस मध्ये गेला. किती दिलेला आहे 341. करा सॉल्व. 2 into 8 16, 1 2 3 4 plus 2 2 4 1 2 3 4 is equal to m2 into 3 4 1, then 20 1 2 3 4 is equal to m2 into 3 4 1, म्हणजेच 2 divided by 3 4 1 is equal to m2. आणि याला जर का आपण सॉल्व केलं तर आपल्याला आन्सर येऊन जाईल, बुक मध्ये दिलेला आहे 586.4 मास काढलं म्हणजे ग्राम. एवढं अमोनिया काय होईल, इव्हॅपोरेट होईल. ओके, आय होप सेकंड न्यूमेरिकल सुद्धा तुम्हाला समजला असेल. पटापट स्क्रीनशॉट काढून घ्या. आता आपण थर्ड न्यूमेरिकल सॉल्व करूया. सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की न्यूमेरिकल जर तुम्हाला सॉल्व करायचे असतील तर दोन फॉर्म्युले केव्हा यूज करायचं हे तुम्हाला समजलं पाहिजे. न्यूमेरिकलचं म्हणणं काय हे तुम्हाला समजलं की तुम्ही इझिली तो प्रॉब्लेम सॉल्व केला. आता बघा थर्ड न्यूमेरिकल्स आहे. अ थर्मली इन्सुलेटेड पॉट हॅज 150 ग्राम आईस ॲट टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस. म्हणजे मास ऑफ आईस 150 ग्राम, temperature of ice 0 degree Celsius. How much steam of 100 degree Celsius has to be mixed to it? म्हणजे mass of steam, how much steam of 100 degree Celsius म्हणजे temperature of steam आपल्याला दिलेला आहे. Temperature of steam 100 degree Celsius has to be mixed to it so that water of temperature 50 degree Celsius will be obtained. And water of temperature 50 degree Celsius to be obtained. Latent heat of melting of ice. Latent heat of melting of ice किती आहे 80 calorie per gram. Then latent heat of vaporization of water. Latent heat of vaporization of water. Specific heat of water. लिहितो specific heat of water 1 राहणार 1 calorie per gram degree Celsius. बघा हाऊ मच ऑफ स्टीम हे आपल्याला काढायचं आहे. न्यूमेरिकलचं म्हणणं काय समजून घ्या. एक थर्मली इन्सुलेटेड पॉट आहे की ज्यामध्ये 150 ग्रॅम आईस आहे की ज्याचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस आहे. त्या आईसवरती आपण 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरची स्टीम ओतली किंवा टाकली. ओके, टाकल्यानंतर आपल्याला 50 डिग्री सेल्सिअसचं मिक्सचर ऑब्टेन होण्यासाठी किती मास ऑफ स्टीम म्हणजे किती स्टीम त्यावरती टाकावी लागेल हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ऑब्विसली आईसवर जर आपण स्टीम टाकले तर ऑब्विसली आईस काय होणार आहे, मेल्ट होणार आहे. आणि मेल्ट होऊन आपल्याला जे एक मिक्सचर ऑब्टेन होईल आईस आणि वॉटरचं की ज्याचं टेम्परेचर आहे 50 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, मग एवढं ऑब्टेन करण्यासाठी किती मास ऑफ स्टीम यूज करावी लागेल हे कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा आता या ठिकाणी काय दिलेलं आहे आपल्याला, स्टीम आहे 100 डिग्री सेल्सिअस. मी असं लिहितो स्टीम 100 डिग्री सेल्सिअस. या स्टीमला आधी कन्वर्ट व्हावं लागेल वॉटर 100 डिग्री सेल्सिअस मध्ये, नंतर या वॉटरला कन्वर्ट व्हावं लागेल वॉटर 50 डिग्री सेल्सिअस मध्ये, पण फायनल टेम्परेचर 50 डिग्री सेल्सिअस. तुम्हाला समजलं असेल. बघा टेम्परेचर कॉन्स्टंट पण फेज चेंज कुठला फॉर्म्युला यूज करसाल, m into L. फेज कॉन्स्टंट आणि टेम्परेचर चेंज mc into del T. या ठिकाणी स्टीमनं हीट एनर्जी लॉस्ट केली. मी असं लिहितो Q1 म्हणजे हीट एनर्जी लॉस्ट बाय स्टीम इज इक्वल टू m1 into L1 प्लस m1 into C1 into
चेंज इन टेम्परेचर 1. दिस इज इक्वेशन फर्स्ट. ओके. आता यासोबत बघा आईस आहे 0 डिग्री सेल्सिअसचा, तो सुद्धा मेल्ट होणार कारण स्टीम ओतली ना आपण, आणि फायनल 50 डिग्री सेल्सिअसचं वॉटर ऑब्टेन होईल. म्हणजे आईस 0 डिग्री सेल्सिअस कन्वर्ट होईल वॉटर 0 डिग्री सेल्सिअस, आणि वॉटर हीट एनर्जी गेन करेल आणि त्याचं टेम्परेचर वाढेल 50 डिग्री सेल्सिअस. बघा 0 0 टेम्परेचर कॉन्स्टंट, टेम्परेचर चेंज mc into del T. ओके. याला मी म्हणतो हीट एनर्जी गेन बाय वॉटर, सॉरी आईस. Q2 is equal to m2 L2 plus, ठीक आहे, इक्वेशन नंबर सेकंड. आता बघा अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज कोणीतरी हीट एनर्जी लॉस्ट करणार, कोणीतरी हीट एनर्जी गेन करणार. जेवढी लॉस झाली तेवढीच गेन होणार. मग आपल्याला हे काढायचं आहे. आणि काय काढायचं आहे? मास ऑफ स्टीम. काय कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला? मास ऑफ स्टीम. बघा Q1 is equal to Q2 अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. Q1 काय आहे? m1 into L1 plus m1 C1 into del 1 which is equal to m2 L2 plus m2 C2 चेंज इन टेम्परेचर 2. किंमत टाकून द्या. म्हणजे मास ऑफ स्टीम कॅल्क्युलेट करायचं आहे. m1 into L1 लॅटिन ऑफ वेपोरायझेशन किती दिलेले आपल्याला? latent heat of vaporization of water 540 plus mass of steam calculate करायचं. specific heat of water 1 into change in temperature किती चेंज झालं? 150. ठीक आहे, which is equal to m2. mass of ice किती दिलेला आहे? 150 into latent heat of ice किती दिलेली आहे तुम्हाला? 80 प्लस 150 into 1 into change in temperature सुद्धा किती आहे? 50. कारण 0 पासून तर 50 पर्यंत आपण आणतोय त्याला. देन बघा m1 50 म्हणजे m1 into 540 plus 50 590 is equal to 120 00 plus 75 00. ठीक आहे, which is equal to 0 0 5 7 8 9 1 आणि 590 into m1 म्हणजे m1 is equal to 19500 divided by 590. ओके. मास ऑफ स्टीम हियर मास ऑफ स्टीम इज इक्वल टू आपल्याला दिलेल्या बुक मध्ये 33 ग्राम. अजून याचं पुढं, ठीक आहे, हे आपले आन्सर येते. आय होप थर्ड न्यूमेरिकल सुद्धा तुम्हाला समजलं असेल. पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या. आता आपण लास्ट न्यूमेरिकल सॉल्व्ह करतोय. महत्वाचं या दोन गोष्टी या तुम्हाला समजलं पाहिजे. कुठे हीट एनर्जी लॉस्ट होते, कुठे हीट एनर्जी गेन होते. जे मी तुम्हाला आधीच सांगितलं, हे जे दोन न्यूमेरिकल्स आहेत, सॉरी दोन फॉर्म्युले आहेत, यांचा वापर कुठे करायचा हे समजलं पाहिजे. तर लास्ट आहे बघा D. A calorimeter has mass 100 gram and specific heat 0.1 kilocalorie per kilogram degree Celsius. त्याचा काही फरक पडत नाही. तुम्ही किलो कॅलरी पर किलोग्राम डिग्री सेल्सिअस घ्या किंवा कॅलरी पर ग्राम डिग्री सेल्सिअस घ्या, दोन्ही व्हॅल्यू एकच राहते. बघा कॅलोरीमीटर दिलेला आहे, ज्याचं मास आहे 100 ग्राम. इथे कॅलोरीमीटर काढतो मी. सपोज हे एक कॅलोरीमीटर आहे आणि या कॅलोरीमीटरचं मास तुम्हाला दिलेलं आहे किती? मास ऑफ कॅलोरीमीटर 100 ग्राम. स्पेसिफिक हीट 0.1 किलो कॅलरी आणि स्पेसिफिक हीट ऑफ कॅलोरीमीटर 0.1. मी याला कॅलरी पर ग्राम डिग्री सेल्सिअस लिहितो. दोन्ही एकच राहिला, काही फरक नाही.
इट कंटेन्स 250 ग्रॅम ऑफ लिक्विड आणि याच्यामध्ये एक लिक्विड प्रेझेंट आहे की ज्याचं मास आहे किती मास ऑफ लिक्विड 250 ग्रॅम ॲट 30 डिग्री सेल्सिअस. जे बघा टेम्परेचर सुद्धा दिलेलं आहे आपलं लिक्विडचं किती आहे 30 डिग्री सेल्सिअस. याच्यामध्ये एक लिक्विड आहे ओके हे लिक्विड की ज्याचं टेम्परेचर आहे 30 डिग्री सेल्सिअस आणि आपण बघितलेलं आहे जेवढं कॅलरीमीटरचं टेम्परेचर असेल तेवढं त्याच्या आतमध्ये लिक्विडचं असते किंवा जेवढं लिक्विडचं असते तेवढंच कॅलरीमीटरचं असते. म्हणजे इथे सुद्धा हा आपला कॅलरीमीटर आहे आणि त्याचं टेम्परेचर आहे 30 डिग्री सेल्सिअस. Having specific heat of 0.4 kilocalorie per kilogram degree Celsius. The specific heat of liquid 0.4 calorie per gram degree Celsius. बुक मध्ये किलो कॅलरी पर किलोग्राम डिग्री सेल्सिअस दिलेले आहे पण दोन्ही एकच असतात. ठीक आहे हे लक्षात घ्यायचं. फक्त कॅलरी किलो कॅलरी असेल तर कॅलरी करायचं ठीक आहे आणि ग्राम किलोग्रामच्या ऐवजी ग्राम डिग्री सेल्सिअस. इफ वी ड्रॉप अ पीस ऑफ आइस ऑफ मास 10 ग्राम ओके मास ऑफ आइस 10 ग्राम. सपोज हा एक आईसचा पीस आहे त्याला आपण याच्यामध्ये इन्सर्ट केला आईस ॲट 0 डिग्री सेल्सिअस आणि त्याचं टेम्परेचर किती आहे 0 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर ऑफ आइस 0 डिग्री सेल्सिअस. व्हॉट विल बी द टेम्परेचर ऑफ द मिक्सचर. आणि आपल्याला काढायचं आहे टेम्परेचर ऑफ मिक्सचर. टेम्परेचर ऑफ मिक्सचर बघा सुरुवातीला न्यूमेरिकल समजून घ्या. न्यूमेरिकलचं काय म्हणणं आहे बघा एक कॅलरीमीटर आहे त्याच्यामध्ये एक लिक्विड प्रेझेंट आहे आणि या दोघांचे टेम्परेचर सेम आहे 30 डिग्री सेल्सिअस. यामध्ये आपण आईसला टाकलं आईसचं टेम्परेचर आहे 0 डिग्री सेल्सिअस. आता ऑब्विसली आपल्याला माहिती आहे आईसला जर आपण याच्यामध्ये टाकलं या लिक्विडमध्ये तर आईस लिक्विडकडून आणि कॅलरीमीटरकडून हीट एनर्जी गेन करणार आणि हीट एनर्जी गेन करून आईसचं टेम्परेचर एका स्पेसिफिक अमाऊंटपर्यंत इन्क्रीज होऊन जाईल. म्हणजे ते टेम्परेचर असं राहील की ज्या टेम्परेचरला तिघांचंही टेम्परेचर सेम राहील. पण त्याला मी म्हणतो टी. म्हणजे 30 वरून टी वरती कॅलरीमीटर सुद्धा 30 वरून टी वर आणि आईस सुद्धा 0 वरून टी वरती. त्याला आपण दिलेलं टी मिक्सचर. तर आता मिक्सचर तयार होईल ना आईस लिक्विड या दोघांचे मिक्सचर तयार होईल. बघा ऑलरेडी याचा टाईपचा आपण एक एक्झाम्पल बुकमध्ये बघितलेला आहे. बुकमध्ये आपण बघितलेलं आहे हीट लॉस्ट बाय ऑब्जेक्ट किंवा हीट गेन बाय ऑब्जेक्ट. आता या ठिकाणी कोण आहे आईस इज इक्वल टू हीट लॉस्ट बाय लिक्विड हीट लॉस्ट बाय लिक्विड प्लस हीट लॉस्ट बाय कॅलरीमीटर. हे इक्वेशन आपण ऑलरेडी बुकमध्ये बघितलेलं आहे. तुम्ही बुकमध्ये बघू शकता. बघा या ठिकाणी आईसनं हीट एनर्जी गेन केली पण ते किती गेन होईल तर जेवढी या दोघांनी लॉस्ट केली. ठीक आहे बघा आणि यासाठी फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे हीट एनर्जी गेन करत असेल एखादा ऑब्जेक्ट तर इथं बघा टेम्परेचर चेंज होते फॉर्म्युला. फक्त या ठिकाणी थोडा एक फरक आहे. आईस 0 डिग्री सेल्सिअस वरून तो वॉटरमध्ये कन्वर्ट होत आहे. म्हणजे बघा इथे मी असं लिहितो हीट एनर्जी गेन बाय आईस इज इक्वल टू काय राहील तर हा जो आईस आहे की ज्याचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस तो आधी कन्वर्ट होईल वॉटर की ज्याचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस नंतर वॉटर कन्वर्ट होईल टी टेम्परेचर. ठीक आहे आणि या ठिकाणी आपल्याला माहिती आहे टेम्परेचर कॉन्स्टंट म्हणजे m इंटू L पण टेम्परेचर चेंज झालं. आता तुमच्या लक्षात ते आलंच असेल की असं इक्वेशन कसं लिहायचं आणि हे फॉर्म्युले कसे वापरायचे. याला मी असं म्हणतो हीट एनर्जी गेन बाय आईस इज इक्वल टू m इंटू L प्लस mc इंटू डेल्टी. दिस इज इक्वेशन. मी याला इक्वेशन फर्स्ट म्हणतो इक्वेशन सेकंड. इक्वेशन सेकंडला पुट करा इक्वेशन फर्स्ट मध्ये.
काय फॉर्म होईल, हीट एनर्जी गेन बाय आईस म्हणजेच काय, m into L plus m into C into del T is equal to heat energy lost by liquid. तर या ठिकाणी बघा सर्व m होते, मी याला नंबर देतो m1 into C1 into del T1 plus heat energy lost by calorimeter m2 C2 into change in temperature 2. ओके बघा m2 into specific heat of calorimeter into change in temperature of calorimeter. याच्यामध्ये काय आहे, मास ऑफ आईस, मास ऑफ आईस दिलेले का आपल्याला, यस 10 इनटू आईस आहे कन्वर्ट होतोय वॉटर मध्ये, लॅटेंट हीट ऑफ फ्युजन दिलेला आहे का आपल्याला, लॅटेंट हीट ऑफ आईस दिलेला आहे, लॅटेंट हीट ऑफ आईस ठीक आहे, तिथं आपल्याला लर्न करावं लागेल, किती राहील ते 80 प्लस देन 10 स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर 1 चेंज इन टेम्परेचर. आता बघा चेंज इन टेम्परेचर काय होते, 0 वरून T वर जात आहे, म्हणजे मी इथं फक्त काय लिहितो T. ओके देन मास ऑफ लिक्विड दिलेला आहे, मास ऑफ लिक्विड 250, स्पेसिफिक हीट ऑफ लिक्विड 0.4 इंटू चेंज इन टेम्परेचर. बघा आता लिक्विडचं टेम्परेचर 30 वरून T वर जाणार आहे, म्हणजेच 30 मायनस T प्लस मी याला इकडे खाली लिहितो m2 म्हणजे मास ऑफ कॅलोरीमीटर दिलेले किती 100 इंटू स्पेसिफिक हीट ऑफ कॅलोरीमीटर 0.1 इंटू चेंज इन टेम्परेचर तेवढंच आहे 30 मायनस T, कारण कॅलोरीमीटर सुद्धा 30 वरून पुढे चालला T वर. देन सॉल्व करा, 800 प्लस 10T विच इज इक्वल टू 25 चौक 100 म्हणजे 1000 आणि 0 गेला, 100 इंटू 30 मायनस T प्लस इथं 1000 इंटू 0.1 म्हणजे 10 आणि 30 मायनस 10. ओके आता बघा 100 इंटू 30 मायनस T प्लस 10 म्हणजे 30 मायनस T कॉमन काढू आणि इकडे प्लस होऊन जाईल 1 1 10 30 मायनस T कॉमन. ओके इकडे काय आहे 800 प्लस 10T. आता बघा याने याला मल्टिप्लाय करू, किंवा 10T मल्टिप्लाय केल्यानंतर काय येईल आपल्याला या ठिकाणी 300 मायनस 110T. ओके 800 प्लस 10T. आता मायनस 110T इकडे त्यावेळेस प्लस होऊन जाईल, म्हणजे 110 प्लस हे 10 120. इथे लिहितो मी, याला इकडे आणतो 120T इज इक्वल टू 800 प्लस इकडे गेल्यावर मायनस होऊन जाईल 3300 किती राहतील 0082500. ओके इकडे लिहितोय मी आता, म्हणजेच T इज इक्वल टू 2500 डिवाइडेड बाय 120 आणि फायनल मिक्सचरचं जे टेम्परेचर राहील ते किती राहील, आपण जर याला सॉल्व केलं तर आपला आन्सर येते 20.8 डिग्री सेल्सिअस. ओके बघा फ्रेंड्स, एवढे इझी हे चारही प्रॉब्लेम्स आहेत. फक्त तुम्हाला कन्फ्युजन कुठे होणार आहे या दोन फॉर्म्युल्यावरती. तुम्हाला हे समजलं पाहिजे की हे दोन फॉर्म्युले कुठे यूज करायचे. आय होप चारही न्यूमेरिकल्स तुम्हाला समजले असतील, आणि काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये तुम्ही मला विचारू शकता. थँक्यू स्टुडंट्स, हॅव अ नाईस डे.